नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की आपल्या घरी आपले पाहुणे येत असतात आणि अशा वेळेस ना आपल्याला दुपारच्या जेवणामध्ये असं पातळ काहीतरी बनवायचं असतं, एक सुकी भाजी बनवायची असते आणि या दोन गोष्टी बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. एकतर उन्हाळ्याचा दिवस असला की नक्की जेवणात काय बनवायचं आणि घरामध्ये अगदी 10-15 लोकं असेल तर अशांना असं पुरेल असं भाजी भाकरी काय बनवायचं, पातळ भाजी काय बनवायचं, हा सगळा मोठा प्रश्न असतो. तर ना आज आपण अशीच एक उन्हाळ्याची थाळी बघणार आहे जी सगळ्यांना आवडेल आणि सगळ्यांचं पोट भरून खातील सुद्धा आणि मन सुद्धा भरेल. तर इथे ना आपण झटपट अशी ना मसाला भेंडी, आमटी, भाकरी, भात असं आपलं दुपारचा आहार असतो. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या जेव्हा लागतात ना तेव्हा गावाला आम्ही असायचं आणि खूप सारे लोक आमच्या घरी यायची, मुलं यायची, आत्यांची, मामांची. अशा वेळेस ना आई आमटी, एखादी सुक्की भाजी, भाकरी, कांदा असं आमचं जेवण असायचं सगळ्यांसाठी. पण ते खूप टेस्टी लागायचं. तसंच काहीसं तरी आज आपण दुपारची थाळी बघणार आहे. तर इथे काय केलंय, भेंडी अशी मी मध्ये चीर दिलेली आहे आणि अशी बारीकच चिरून घेतलेली. तर इथे मसाला भेंडी झटपट करणार आहे. अजिबात टाईम नसतो. अशा एवढ्या लोकांसाठी आपण काय बनवणार असतो आणि एका एका भेंडीमध्ये मसाला भरत बसायचं आणि 10-15 लोकांसाठी जर आपण बनवत असेल तर अशा वेळेस ना अजिबात आपल्याकडे वेळ नसतो किंवा कंटाळा येत असतो. मग काय करायचं, अशी मध्ये चीर द्यायची, भेंडी चांगली धुवून सुकवून घ्यायची आणि मग अशी मध्ये चीर देऊन नेहमी चिरतो अशी घ्यायची. तेल घालायचं 2-3 पळ्या, जिरी मोहरी घालायची, हळद हिंग घालून आपल्याला भेंडी पहिली परतून घ्यायची. चांगली तेलामध्ये परतली की भेंडी पटकनी शिजली जाते आणि शक्यतो ना भेंडीची अशी भाजी की जी जास्त शिजवली नाही जात. जास्त शिजवली तर ती चिकट होते, खायला सुद्धा गिळगिळीत लागते, म्हणून भेंडी जास्त शिजवायची नाही. आणि भेंडी तेलामध्येच आपण चांगली परतून घेतली की आपल्याला मसाले घालायचे, जे आपण नेहमीच्या सुक्या भाजीला घालत असतो ते मसाले घालायचे आणि मसाले घातले की 2-3 मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचे. सगळ्यात शेवटी ना भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि परत आपल्याला 2-3 मिनटं परतून घ्यायचे. बघू शकता चिकट नाही, काहीच नाही, मोकळी सुटीत अशी आपली ही मसाला भेंडी आपण इथे बनवून घेतलेली आहे. हा एक म्हणजे भेंडी बनवण्याचा हा एक सोपी पद्धत माझी मी तुम्हाला दाखवलेली आहे. जास्त लोकांसाठी आपण बनवत असतो, अशा वेळेस असं शॉर्टकट आपण मारतो. त्यानंतर ना आमटी बनवायची. आता उडदाची आमटी म्हटलं ना की सगळ्यांना आवडते आणि उडदाची आमटी म्हटलं की भात भाकरी अगदी रपाटून खाल्लं जातं. भाकरी चुरून खाल्ली जाते, भात चांगला असा गरगट करून खाल्लं जातं आणि कांदा आणि लोणचं वगैरे तोंडी लावायला असलं ना की एकदम भन्नाट असतं. उन्हाळ्याचं जेवण ना अगदी आमचं असंच असायचं. इथे मी डाळ घेतलेली, स्वच्छ डाळ धुवून घेतलेली, मीठ घालायचं आणि अगदी 5-6 शिट्ट्या करून डाळ आपल्याला इथे चांगली शिजवून घ्यायचं. आता आपल्याकडे म्हणजे पूर्वी जेव्हा 10-15-20 वर्षाच्या पाठीमागे जर गेलं ना तर गॅस कुकर असं काही नव्हतं. साधे आपली चूल होती, चुलीवरती डाळ शिजवली जायची कढईमध्ये आणि मग ती हटवायची कशी तर पाट्यावरती आई माझी वाटायची आणि मग त्याची अशी गरगट करून आमटी बनवायची. तसं नाही आहे, मी इथे गॅसवरती बनवते. पण जेव्हा मी बनवते आणि उन्हाळा येतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आठवायला लागतात. डाळ शिजवून घेतलेली, आलं लसूण हिरव्या मिरच्या कढीपत्ता कोथिंबीर जिरी घालून हा हिरवा मसाला इथे वाटून घेतलेला आहे. आता डाळ शिजली, कुकरसुद्धा वाटलेला आहे. आता मी डाळीचं जरासा ना गरगट कुकरलाच असा हाटून घेणार आहे. नाही झालं तर मिक्सरला आपल्याला थोडीशी अशी डाळ फिरून घ्यायची, म्हणजे आमटीला चांगला घट्टसरपणा येतो आणि डाळ एकीकडे पाणी एकीकडे असं होत नाही. म्हणजे शक्यतो उडदाची आमटी बनवताना ही तुम्ही पद्धत अवलंबली तर तुमची सुद्धा डाळ अशी घट्टसर होते. डाळ मिक्सरला अर्धीच मी वाटून घेतलेली, अर्धी मी तशीच ठेवलेली, असं करायचं. इकडे तोपर्यंत मसाला चांगला आपला परतला गेलेला आहे. जिरी मोहरी घालून हळद हिंग घातलेले आहे, धना पावडर गरम मसाला घालून मी इथे हिरवा वाटण जे ते आपलं चांगलं तेलामध्ये परतून घेतलेले, हटून घेतलेली डाळ पाणी आणि मीठ चवीप्रमाणे घालून घ्यायचं आणि आमटी व्यवस्थित हलवून घ्यायची. आता तुम्ही उन्हाळा चालू असल्यामुळे तुम्ही इथे आमटीला चांगली
घट्टसर जशी झालेली उकळी एक काढायची. उकळी आली की 10 मिनटं आमटी अशीच उकळती ठेवायची. बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर, नाचणीची भाकर कोणत्याही भाकरीबरोबर तुम्ही ही आमटी खाऊ शकता. छान असा भात शिजवून घ्यायचा आणि तोंडी लावायला कांदा, लोणचं ह्या गोष्टी असल्या की जेवण अप्रतिम बनतं. तर इथे बघू शकताय डाळ तयार झालेली आहे. आता भात भाकरीचा व्हिडिओ मी दाखवलेला नाही आहे, कारण आपण जसं नेहमी बनवतो अगदी मी तशी नेहमी बनवते. तसा साधासा भात कुकरला शिजवून घेतलेला आहे. भाकरी आपण जसं बनवतो अगदी तशाच मी इथे बाजरीची भाकरी बनवून घेतलेली आहे आणि मऊसूद असा भात तोंडी लावायला कांदा, टोमॅटो, काकडे काय तुमच्याकडे असेल ते तुम्ही इथे घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण रोजच्या जेवणातली थाळी इथे बनवून घेतलेली. भेंडीची भाजी, उडदाची आमटी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा.